शक्तीपीठ महामार्गावरून नव्या संघर्षाची ठिणगी. फडणवीस आणि शेट्टी हे आमने सामने आलेले आहेत. नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम. शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट. वर्धा येथून सुरू होणारा शक्तीपीठ महामार्ग यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, सोलापूर, धाराशिव म्हणजे सध्याचं उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अशा 12 जिल्ह्यातून प्रस्तावित आहे. मात्र कोल्हापूर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगड येथील जाहीर प्रचार सभेत बोलताना शक्तीपीठ महामार्ग चंदगड मधून जाणार असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. मुळातच प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा मोठा विरोध होत आहे. शक्तीपीठ महामार्ग 86,000 कोटींचा असल्याचं यापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. तर रविवारी झालेल्या चंदगडच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी तब्बल 90,000 कोटी रुपये खर्च करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं या प्रकल्पाची किंमत 4,000 कोटींनी कशी वाढली अशी शंकाही आता उपस्थित होत आहे. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध यामुळे मुख्यमंत्री चंदगडमध्ये आलेले होते. मुख्यमंत्री फडणवीस रविवारी चंदगडमध्ये जाहीर प्रचार सभेसाठी आले होते. मुख्यमंत्री फडणवीस या सभेत काय बोलणार, कोणावर टीका करणार याकडे लक्ष लागलं होतं. मात्र त्यांनी फारसे राजकीय भाष्य किंवा टीका टिप्पणी न करता शक्तीपीठ महामार्गावरच बोट ठेवत त्यावर भाष्य केल्याने शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न आता पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते आपण पाहूया. जिथे महामार्ग जातो तिथे खऱ्या अर्थानं उद्योग जात असतो, तिथे रोजगार निर्मिती होत असते. आणि शिवाजी पाटलांनी या ठिकाणी शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ मोर्चाच काढला आणि त्यांच्या म्हणण्या खातर आम्ही दुसरीकडे असलेला शक्तीपीठ महामार्ग चंदगडकडे वळवला आणि आता चंदगडवाले गोव्यापर्यंत काही मिनिटातच पोहोचणार आहेत. असा महामार्ग 90,000 कोटी रुपयाचा महामार्ग आपण या ठिकाणी तयार करतोय. शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेता विधानसभा निवडणुकीवेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा करण्यात आली होती. तर दुसरीकडे शक्तीपीठ महामार्ग विरोधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह 12 जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकार विरोधात दंड ठोपटले होते. शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे सुमारे 84,000 एकर सुपीक जमीन जाणार आहे. त्यामुळं शेतकरी भूमिहीन होणार आहे. गोव्याकडे जाण्यासाठी कोल्हापूर, रत्नागिरी, त्याचबरोबर कोल्हापूर गगनबावडा, कोल्हापूर राधानगरी याशिवाय कोल्हापूर आंबोली मार्गे गोव्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग असताना शक्तीपीठ गरजेचा नाही. त्यामुळेच त्याला शेतकऱ्यांचा कडवा विरोध होत आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील शक्तीपीठ महामार्गाला विरोध सुरू ठेवला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये देखील शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न चांगलाच गाजला होता. तो आता पुन्हा नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा मुद्दा ठरेल अशी शक्यता होती. मात्र शक्तीपीठ महामार्गाबाबत गेल्या 15 दिवसात प्रचार सभांमध्ये फारसा उल्लेख दिसून आला नाही. मात्र चंदगडमध्ये झालेल्या रविवारच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग चंदगड मधून जाणार असल्याचं सांगितलं आणि शक्तीपीठ महामार्गावरून आता पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. महायुती सरकारने डिसेंबर 2024 मध्ये शपथ घेतल्यानं गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी वेगवेगळे आराखडे तयार केले आहेत. या महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध आहे असे सांगितले गेले. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यामध्येच
शक्तीपीठ महामार्गावरून फाटे पडले आहेत. उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात बोलताना शक्तीपीठ महामार्ग नको असेल तर तो रद्द करण्याची मी घोषणा करतो. नको असणारा प्रकल्प तुमच्यावर लादणार नाही असे स्पष्ट विधान केले होते. वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही असे सुद्धा म्हटले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही. सांगलीपर्यंत कुणाचाही विरोध नाही, त्यामुळं तिथं विरोध करायचा आमचा संबंध नाही. शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झाल्याचे हसन मुश्रीफ यांनी काहीच महिन्यापूर्वी म्हटले होते. सांगलीच्या पुढे संकेश्वर मार्गे गोव्याला शक्तीपीठ महामार्ग होऊ शकतो. शक्तीपीठ महामार्ग सांगली ते कोल्हापूर रस्ता आहे, त्याला जोडला जाणार आहे. हायवेला जोडल्यानंतर पुढे संकेश्वर मार्गे गोव्याकडे जाता येईल असं हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते. महायुतीमधीलच काही नेते शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून जाणार नाही, त्याची अलाइनमेंट बदलण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ मार्ग चंदगड मधून जाणार असल्याचं सांगितल्यानंतर काहीही झाले तरी शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारच असल्याचं हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. तर माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अतिविद्वान असा उल्लेख करत शक्तीपीठ महामार्ग हवेतून नेणार आहात काय असा सवाल केला. याशिवाय शक्तीपीठ महामार्ग चंदगड मधून नेण्याचा मुख्यमंत्र्यांचे स्वप्न हे दिवास्वप्न ठरेल अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली आहे. राजू शेट्टी याबद्दल नेमके काय म्हणाले ते आपण पाहूया. काही करून गोव्याला शक्तीपीठ महामार्ग जोडायचाच असा त्यांचा अट्टहास आहे, परंतु ते दिवास्वप्नच ठरणार आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांनी चंदगडला येत असताना थोडासा भूगोलचा अभ्यास करून यायला पाहिजे होतं. त्यांचं भूगोलचं ज्ञान किती आहे मला माहित नाही, कायद्याचं ज्ञान चांगलं आहे, परंतु शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा महामार्ग आहे. त्याचा केंद्राचा किंवा कर्नाटक राज्याचा काही एक संबंध नाही. मुळातच कोल्हापूर जिल्ह्यातून देखील शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध होत आहे. मुख्यमंत्री चंदगड मधून शक्तीपीठ महामार्ग नेणार असतील तर गडिंग्लज, कागल, हातकणंगले या तालुक्यातूनच हा महामार्ग पुढे न्यावा लागणार आहे. या तालुक्यातून शेतकऱ्यांचं भूसंपादन सर्वेला विरोध होत असताना मुख्यमंत्री जर चंदगड मधून शक्तीपीठ महामार्ग नेणार असे वक्तव्य करत असतील तर हा महामार्ग हवेतून नेणार आहात काय असा सवाल करत राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. शक्तीपीठ महामार्गाची घोषणा झाल्यानंतर त्याला जोरदार विरोध होत आहे. अशातच नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीच्या काळात हा मुद्दा फारसा गाजला नव्हता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठाची आठवण करून दिल्याने हा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. मात्र त्याला जोरदार विरोध देखील होण्याची शक्यता आहे. शिवाय नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या अंतिम टप्प्यांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा उपस्थित झाल्याने आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणूक प्रचारात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी याचा फायदा महायुतीला होणार की महाविकास आघाडीला हे निकालानंतर स्पष्ट होईल. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आमच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.